हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवूया नवऱ्याचा आवडता बेत. त्याच्यासाठी मी कुकर लावून घेतला. कुकर मध्ये बटाटे उकळायला टाकले. तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया. मसाल्यासाठी मी 2 कांदे, 1 टमाटा, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडं लसूण, अद्रक आणि थोडासा तुकडा खोबऱ्याचा घेतलाय. तो बारीक वाटून घेतलाय. तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, प्लीज सबस्क्राईब करत जा. मला पण व्हिडिओ काढायला अजून मजा वाटते. त्याच्यानंतर मसाला वाटून घेऊन मी एकाकडे तोपर्यंत भात शिजवायला टाकला होता. भात होत होता तोपर्यंत आपले बटाटे शिजत होते. मसाला काढून घेऊ. तोपर्यंत आपण पटापट मसाला काढून घेऊ, कारण की नवऱ्याला सकाळी काय बनवून जायचं हे जास्त खात नाही कोणती पण भाजी. त्यांना अर्ध्या भाज्या आवडतच नाही. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर तेच टेन्शन असतं, काय बनवू. नवऱ्याचा आवडता बेत बनवून जाऊ कामावर. तोपर्यंत मी कुकरला 3 शिट्ट्या झाल्या. कुकरला 3 शिट्ट्या, बटाटे मस्त शिजून घेतले. कणिक मळून घेतलं तोपर्यंत, कारण की माझं कणिक चपातीसाठी उंडे बनवून घेऊ पटापट. सकाळी एक काम, त्याच्यानंतर स्वयंपाक, भरपूर कामाचं. त्याच्यामध्ये मला व्हिडिओ शूट पण करायचा असतो. खूप घाई होऊन जातो. कधी फोनच पडून जातो, कधी स्टँडच पडून जातो. मग मी पटापट चपात्या बनवून घेतल्या, कारण की सकाळी खूप घाई असते. तुम्ही व्हिडिओ बघतात, प्लीज सबस्क्राईब करत जा. आणि मग नंतर बोलली काय करू, यांना एवढी बटाट्याची भाजी आवडते ना, खरंच खूप. मला एवढे बटाटे आवडत नाही, त्यांना लय आवडतात बाबा. मी पटापट चपात्या बनवून घेतल्या. सकाळी खूप घाई असते. अजून आपण भात वगैरे टाकून गेलं का ते खात नाही. त्याच्याशिवाय आज यांचा आवडता बेत करू, म्हणजे यांना पण आवडेल. मी पटापट चपात्या बनवून घेतल्या. काल मी भाजी साफ करत होती, अशीच करता फोन बघितलं. काल माझं सबस्क्राईब वाढलं. तर खरं सांगू, तुम्ही 1 सबस्क्राईब करता, पण त्या 1 सबस्क्राईब मुळे किती आनंद होतो ना, तुम्हाला खरं सांगूच शकत नाही. म्हणजे काल माझं फक्त म्हटलं फोन खोलता सबस्क्राईब वाढलं, मला एवढा आनंद झाला, कारण की आपण एवढ्या सर्व गायतून सर्व करतो. खरंच खूप छान वाटतं. मी बटाटे बघा पटापट काढून घेतले. मी बटाटे गरमच साफ करून घेते. मग मी थंड पाण्यामध्ये साल काढून घेतली बटाट्याची, आणि पटापट नंतर मी चालू पाण्यामध्ये नळ चालू करते आणि मग बटाट्याची साल काढून घेते. तोपर्यंत कढई ठेवली होती. कढईमध्ये तेल टाकून घेतलं होतं. तेल तापत होतं तोपर्यंत पटापट बटाटे साफ करून घेतले. 1 सबस्क्राईब करत जा. काल करायचं मला एवढा आनंद झाला ना, मला सांगताच येणार नाही. म्हणजे आपण काही करतोय त्याला चांगला सपोर्ट देतो तर खरंच खूप छान वाटतं. मग पटापट बटाटे कापून घेतले. तेल गरम होत होतं, मी मसाला